नमस्कार, मी शारदा आणि शारदाच डिपार्टमेंट या माझ्या कुकिंग चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण झटपट असा नाश्ता तयार करणार आहोत. आता मुलांच्या शाळासुद्धा सुरू झालेल्या आहेत. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा आपण हा नाश्ता देऊ शकतो. यासाठी मी इथे रात्रभर काही डाळी भिजत घातलेल्या होत्या. त्यामध्ये मी 1 वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी चना डाळ आणि अर्धी वाटी तांदूळसुद्धा भिजत घातलेले आहे आणि छान असे रात्रभर भिजलेले आहेत. आता हे जे डाळी आहेत ते आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. अगदी यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे सगळं आपल्याला मिक्सरला छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं इथे बॅटर तयार झालेलं आहे. आता हे जे बॅटर आहे 2 ते 3 मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे. अगदी झटपट असा आपला हा नाश्ता किंवा मुलांचा टिफिन तयार होतो. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाऊण चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. तर आत्तासुद्धा आपल्याला हे 2 ते 3 मिनटं छान फेटून घ्यायचं आहे. छान आपलं असं इथं हे पीठ हलकं झालेलं आहे. आता इडली पात्राला थोडासा तेलाचा हात लावून यामध्ये एक एक पळी बॅटर ओतून घ्यायचं आहे. जास्त गच्च भरायचे नाही आहे. थोडेसे आपल्याला ते जागा ठेवायची आहे कारण हे छान फुलतात. छान अशी मिक्स डाळीची आपल्याला इडली तयार करायची आहे. आता हे आपल्याला इडली पात्रामध्ये वाफवून घेणार आहोत. 7 ते 8 मिनिटामध्ये आपली छान अशी टम्म फुगलेली आहे इडली आणि तयार झालेली आहे. आता इडल्या थंड्या होत आहे तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेणार आहोत. अर्धा वाटी खोबऱ्याचे काप, डाळवं, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहे. चवीप्रमाणे मीठ, अर्धा लिंबाचा रस आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे चटणी वाटून घ्यायची आहे. छान आपली चटणी तयार झालेली आहे. आता या चटणीवरती आपल्याला तडका तयार करायचा आहे. फोडणी पात्रामध्ये थोडंसं चमचाभर तेल मी घातलेलं आहे. यामध्ये 1 चमचा हरभऱ्याची डाळ, 1 चमचा उडदाची डाळ, अर्धा चमचा मोहरी, 2-3 लाल मिरच्या आणि कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. छान असा आपला तडका इथं तयार झालेला आहे. आता हा तडका आपण चटणीवरती ओतून घ्यायचा आणि चटणी मिक्स करून घ्यायची. अशा पद्धतीने आता आपली इथं इडलीसुद्धा थंड झालेली आहे. अगदी छान अशी सहज निघते आहेत. अगदी छान आपल्या ह्या इडल्या तयार झालेल्या आहे, टम्म फुगलेल्या आहेत. शिवाय छान जाळीसुद्धा याला पडलेली आहे. रात्री अशा पद्धतीने डाळी भिजत घालून आपण सकाळी झटपट नाश्ता किंवा मुलांसाठी टिफिन तयार करू शकतो. नक्की करून बघा. आता इडली आपण सर्व करणार आहोत. अशा पद्धतीने आपला नाश्ता किंवा मुलांचा टिफिन तयार झालेला आहे. नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.